होर्मुझ सामुद्रधुनीतून पुन्हा वाहतूक सुरू होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, तर रुपयाच्या घसरणीला ब्रेक मिळाला. त्यामुळे भारतीय शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. 568 अंकांनी वाढून सेन्सेक्स 76,070 वर बंद झाला, तर निफ्टी निर्देशांक 172 अंकांनी वाढून 23,581 वर आला. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या जीवात जीव आलाय. पश्चिम आशियातील भूराजकीय तणावाचा परिणाम शेअर बाजारावर झालाय. जिओ प्लॅटफॉर्म आणि फ्लिपकार्ट सारख्या मोठ्या कंपन्यांचे सुमारे 70,000 कोटी रुपयांचे IPO येणार होते, पण तेही पुढे गेलेत. त्यामुळे मागील 15 दिवसात भारतीय शेअर बाजारात मोठी पडझड झाली. सुदैवानं कालच्या सोमवारपासून भारतीय शेअर बाजार काहीसा सावरला. आज रुपयाच्या घसरणीला थोडाफार ब्रेक लागला, तर होर्मुझ सामुद्रधुनीतून पुन्हा वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढू लागलाय. परिणामी आज दिवसभरात सेन्सेक्सनं 568 अंकांची वाढ घेतली आणि 76,070 ची पातळी गाठली, तर 172 अंकांनी निफ्टी वाढला आणि 23,581 वर बंद झाला. प्रामुख्यानं टाटा स्टील, भारतीय एअरटेल, इटर्नल, महिंद्रा अँड महिंद्रा, भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपन्यांचे शेअर्स वाढले, तर IT आणि FMCG क्षेत्रातील शेअर्सची घसरण झाली. मात्र सलग दुसऱ्या दिवशी भारतीय शेअर बाजारात तेजी आल्यानं गुंतवणूकदारांना दिलासा मिळालाय.